नमस्कार. आज दिवसभरातून आम्ही बापूजी नगर, त्यानंतर एकता नगर, ठिकठिकाणी सभा, अपार्टमेंट, सोसायट्या, खास करून एकता नगरमध्ये आम्हाला बऱ्याचशा अडचणी आहेत. तिथे आपल्याला वाटतं की सुशिक्षित एरिया आहे, पण ते पण त्रासलेले आहेत. आणि आज आम्ही जेव्हा घराघरात गेलो आणि महिलांचा आज रविवार असल्यामुळे आज प्रत्येक व्यक्ती आम्हाला भेटला. खास करून तिथं जास्तीत जास्त जे लोक आहेत ते ओल्ड एजचे आहेत, रिटायर्ड असलेले अधिकारी आहेत. पण ते अधिकारी आहेत म्हणजे त्यांनाही आज असं वाटतंय की काय काळ येऊन बसलाय की आम्ही अधिकारी वर्ग आहे आणि आज आम्ही हे करूनही आम्हाला सुविधा भेटत नाही. मी त्यांना तेच ग्वाही दिली. मी म्हटलं, सर, मी पण याच प्रभागात राहतो, मला पण तेच प्रॉब्लेम आहेत. मी तुमच्यातलाच एक सामान्य म्हणून आज इथे उभा राहतोय आणि तुम्ही मला मदत करा. तर सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला की साहेब, असं कोणी जाणणारं, हे 4 लोक तर आमच्यापर्यंत आजपर्यंत कधी आलं नाही. आम्ही बोर्ड लिहून ठेवलं होतं की नगरसेवक दाखवा आणि बक्षीस घेऊन जावा. महिलांमध्ये एवढा रोष होता, पण आज दिवसभरात खूप आमचं हास्य खेळत वातावरण झालं. संध्याकाळीपर्यंत त्यांनी आम्हाला खूप छान चहा पाणी करून आज सभेसाठी पाठवलं. आणि इथली सभा एवढे भव्य, आज प्रभागात जे आम्ही 10 दिवस फिरलोय, खालच्या स्लोटर हाऊस पासून तर पातूर चौक, आज अशोक चौक, भाजी मार्केट, सगळ्या झोपडपट्ट्या, एवढं भरभरून प्रेम मिळतंय की सगळे लोक आलेले आहेत. म्हणजे आज मला प्रत्येकाचे चेहरे जवळपास पाठ झाले. साहेब, आज तुम्ही हे कॅमेरा फक्त फिरवा, असं वाटणार नाही तुम्हाला की हे जसे कोणी बोलून आणतात तसे नाही. प्रेमामुळे आलेले आहेत आणि एवढं भरभरून प्रेम ते आम्हाला पूर्ण पॅनलला देत आहेत. आम्ही आजच यांना नमन करतो आणि भविष्यात आम्ही जे जे काय बोललो हे तळमळीने करणार आणि संपूर्ण पॅनल आज रस्त्यावर उतरून काम करणार, याची मी ग्वाही देतो. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट, सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.